मोरे साहेब आले आहेत. आज खरंच त्यांचा कार्यक्रम आहे तरी सुद्धा वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन मोरेवाडी आपण काही सभासद आलात तर मी मोरे साहेबांना मंडळातर्फे विनंती करेन की आपण 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. हॅलो. जागृती मित्रमंडळ उन्नवरे जागृतीवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांचा आजचा हा क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी चालू आहे आणि या उत्सवाचं औचित्य साधून आज या ठिकाणी 2023 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच पार पडलेला आहे. या मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत. खरं तर त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया की त्यांनी खूप या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. खरं तर क्रिकेट हा भारतीय युवकांचा श्वास समजला जातो. तो भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्या अनुषंगानं क्रिकेटच्या माध्यमातून अनेक युवकांना जोडण्याचं काम सातत्याने आपण आपल्या विभागामध्ये आपल्या मंडळाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर संस्थेच्या माध्यमातून आपण सातत्याने करत आहोत. युवकांना माझं एकच सांगणं आहे की ज्या पद्धतीनं आपण सांघिक वृत्तीनं आपण खेळ खेळता आहात त्याच पद्धतीनं सांघिक वृत्तीनं समाजाचे जे विविध प्रश्न असतील ते आपण संविधानिक मार्गाने आपल्याला सोडवायचे आहेत आणि तुमची सर्वांची जबाबदारी असणार आहे की आपला हा लढा आहे, हा आपला लढा आपल्याला पुढे लढायचा आहे. त्यामुळे आणि क्रिकेटचे सामने खेळत असताना प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घ्या प्रथमतः अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. जागृती मित्रमंडळाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आपण यथोचित सन्मान केला त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजचा आमचा एक नियोजित कार्यक्रम या ठिकाणी कौटुंबिक मेळावा दिवा भोई समाज या ठिकाणी आयोजित आम्ही केलेला आहे. तर त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी या मान्यवर विचार मंचावर सर्व मान्यवर मंडळ पदाधिकाऱ्यांनी आमच्या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दर्शवायची आहे. मी हे सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या मंडळाला भरभरून सदिच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद मोरे साहेब. आपण विनंतीला मान देऊन मॅन ऑफ द मॅच प्रवीण बारे. मी मोरे साहेबांना विनंती करेन की आपल्या हस्ते प्रवीण बारे यांना आताच्या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे. विशालजी मोरे साहेब. धन्यवाद लोंढे साहेब आणि क्षीरसागर साहेब आपण थोडा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी मनीष अतिशय चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. आयोजक मंडळाकडून जागृती मित्रमंडळ उन्नवरे यांच्याकडून आपण पाहतोय अतिशय भव्य दिव्य असा हा क्रिकेटचा महासंग्राम आणि त्याचबरोबर दिनदर्शिका प्रकाशनाचा सोहळा देखील इथे संपन्न होताना याची देही याची डोळा आज संपूर्ण सोहळा पाहण्याची संधी अनेक भाग्यवंतांना देखील या ठिकाणी लाभलेली आहे. त्या सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या या फेस्टिवलकडे. एक महत्त्वाची लढत 2 बलाढ्य संघांमध्ये त्रिमूर्ती JBG फरारे आणि सह्याद्री क्रिकेट संघ जाधववाडी उन्नवरे यांच्यामध्ये सुरू असणारा सामना. अतिशय महत्त्वपूर्ण अशी लढत आपल्याला पाहायला भेटते. दरम्यान जर बघितलं नाणेफेकीचा कौल उन्नवरे संघाच्या बाजूने गेला आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. आतापर्यंत फलंदाजी करत असताना केवळ धावफलकावरती 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय संभवतः निखिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे. पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती धाव मिळाली नाही, डॉट चेंडू आला. तदनंतर मात्र विकेट पाहायला मिळाली. तिसऱ्या चेंडूवरती देखील डॉट, त्यानंतर सिंगल, डबल आणि पुन्हा एकदा विकेट. अशा पद्धतीचं विश्लेषण पहिल्या षटकाचं आणि पहिल्या षटकाचा खेळ यवानं संपलेला आहे. संघाची धावसंख्या मात्र केवळ 3 झालेली आहे. मध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते गोलंदाजी करत असताना विशेषतः फरारे संघाची. नक्कीच सुंदर गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. पहिलं पॉवर प्लेचं षटक असताना आता 3 षटकांचा सामना असताना पॉवर प्लेचं षटक हे हाणामारीचं कुटाकुटीचं असायला हवं. पण मात्र जर 2 सामन्यांचा आपण जर पहिले जर 2 सामने आपण पाहिले तर सुंदर असं पॉवर प्लेचं षटक राहिलं होतं. थोडंसं महागडं ठरलं होतं पहिलं षटक. पण आता मात्र मागील सामना पाहिला देगाव आणि दमामे यांच्या दरम्यान तर मात्र ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 धावा आल्या. आताही सह्याद्री आणि हा फरारे JBG फरारे हा सामना पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा जोडल्या गेल्या त्या 3. आणि असं काहीसं क्रिकेटचं समीकरण आणि खेळपट्टी मात्र रंग बदलताना सतत आपल्याला पाहायला मिळते. कोणाच्या प्रेमामध्ये पडणार खेळपट्टी ते मात्र आता पुढे पाहावं लागणार आहे आपल्याला.
मनीष, या ठिकाणी जर सकाळच्या सत्राचा विचार केला तर विशेषतः पहिल्या मॅचमध्ये खेळपट्टी आहे ते नागेशच्या प्रेमामध्ये पडली. आपण सकाळी चर्चा केली होती, डू फॅक्टर आहे, गोलंदाजाला मदत भेटू शकते, परंतु पहिल्या मॅचमध्ये तो अंदाज मात्र फोल ठरवला होता तो नागेश याने. तब्बल 13 चेंडूमध्ये 37 धावांची वादळी खेळी खेळली आणि त्यानंतर मात्र सातत्यानं गोलंदाजांचा दबदबा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला. विशेषतः कौतुक रंजन यांचा देखील आपण करूया, ज्या पद्धतीने त्याने सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतल्या आणि या स्पर्धेतला एक विक्रम आपल्या नावावरती प्रस्थापित केला. त्यानंतर आपण प्रवीण बारेला बघितलं, खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं देखील पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये देखील निखिल यांच्याकडनं आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. एका षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण अशा विकेट देखील त्याने 2 घेतलेल्या आहेत. तर कौतुक गोलंदाजाचं देखील करावं लागेल. मनीष, 1 मिनिट जरा क्षीरसागर साहेब, थोडा वेग येतोय. आता मोरे साहेब, विशाल मोरे साहेब आणि दाभेवाडीतील जे सभासद आहेत त्यांचाही पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, ते जाणार आहेत, त्यांनाही वेळेचं बंधन आहे. तर मी खापरे बाबांना विनंती करेन की त्यांच्या हस्ते आपण आजचे आमचे युवा नेते आणि आजचा बड्डे बॉय विशालजी मोरे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. खापरे बाबा, मी आपणास विनंती करेन की जागृती मित्र मंडळातर्फे विशाल मोरे साहेबांचा सत्कार करावा. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा खेळाकडे वळूया. पुन्हा एकदा काहीसा मात्र मारलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे, तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि थांबवलं सूरजने किशोर याला आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेने मात्र धावसंख्या मात्र पुढे सर केल, फक्त हलता धावफलक आपल्याला सर पाहायला मिळते. कारण जर 3 षटकांचा सामना म्हटलं तर थोडंसं चौकार आणि आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल आपल्या संघाला जर मात्र याच्यामध्ये तरायचं असेल. मनीष, या ठिकाणी धावसंख्या केवळ 6 पर्यंत पोहोचलेली आहे. पहिलं षटक अतिशय अप्रतिम हाताळलं निखिल आणि त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण बघतोय योगेश यानं पाचारण केलेलं आहे आणि ते देखील अतिशय दमदार असे गोलंदाजी करतायत. यावेळेला ओव्हर द विकेट मारा जवळजवळ फुल टॉच करून घेतलाय. ऑन साइड रिझनमध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल, परंतु चोपर्यंत येऊन चेंडू अडवला जाईल. फलंदाजाकडे वेळ होती 2 धावा वेगाने पूर्ण करण्याची आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकत असताना 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. मनीष, संघर्ष करावा लागेल, कारण प्रभू रामचंद्राने रामराज्य निर्माण केलं, त्याच्या अगोदर 14 वर्षाचा वनवास त्याने भोगला. वनवास प्रत्यक्ष देवाने देखील केलेला आहे, संघर्ष केला. तुम्हाला देखील संघर्ष करावा लागेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड रिझनमध्ये भिरकावला आहे. सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघ दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण होत असताना बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवरती दुहेरी धाव आल्या आणि संघाची धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये पोहोचत असताना 10 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत आतापर्यंत. धावफलकावरती धावा लागलेत एकूण 10 धावा आणि दुसरं षटक अजूनही प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्गावरती योगेश. चेंडू फेकलाय, लगॉनच्या दिशेला चेंडू जातोय. सीमेरेषेत जाईल का? जातोय खणखणीत चौकार. सर, इथं आपल्याला पाहायला मिळतोय पुष्कर आणि खुश राहा अशा पद्धतीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सह्याद्री क्रिकेट संघाकडून. या चौक्याच्या मदतीने मात्र धावसंख्या मात्र पुढे थोडीशी झपाट्याने पुढे सरकली आणि धावसंख्या झाली ती मात्र 14. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 14 धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत आणि दुसरं षटक देखील इथे समाप्त झालेलं आहे. नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये धावा मात्र वेगाने आल्या. पहिल्या षटकामध्ये मनीष जर आपण पाहिलं तर केवळ 3 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 11 धावा आलेल्या. आता थोडासा योगेश महागडा ठरला, परंतु ते स्वाभाविक होतं. फलंदाज घेर चेंज करण्यात काही शंकाच नव्हती, कारण 3 षटकाचा सामना आहे आणि धावफलकावरती एक मोठी धावसंख्या सेट करायची असेल तर फलंदाजाला घेर चेंज करणं गरजेचं होतं. तेच केलं त्याने. एक खणखणीत चौकार देखील आला आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या मात्र झालेली आहे ती 14. अतिशय दमदार अशी सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये प्रामुख्याने फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं आपण पाहिली आहे. आता मात्र अवघ्या फक्त 7 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत, फलंदाजाच्या हातामध्ये आहेत. या 7 चेंडूवरती काय नियोजन असू शकतं? आपल्या संघाला किती धावसंख्यापर्यंत मजल मारता येईल? आता गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो त्रिमूर्ती संघाचा गोलंदाज ओमकार आणि स्ट्राईकला आहे तो सह्याद्री क्रिकेट संघाचा कर्णधार के अर्थातच किशोर खापरे.
पाहूया गोलंदाजी मार्क वरती ओमकार चेंडू फेकतोय तर किशोरला इथे मात्र जेलबाद, इथे सर्कलच्या आतमध्ये मात्र जाल में मछली फसी. किशोर बाद विथ बॅक टू द पॅव्हिलियन. किशोर मोठा झटका सह्याद्री संघाला. त्यानंतर इथे मात्र पाहतोय आपण इथे किशोर माघारी परततोय. त्याची जागा घेण्यासाठी नवोदित हा खेळाडू यष्टीरक्षक जो सह्याद्री क्रिकेटचा संघाचा जो यष्टीरक्षक मानला जातो तो उत्तम यष्टीरक्षक करतो तो अक्षय जाधव आपल्या मैदानात दाखल होतोय. नॉन स्ट्राईकला आहे तो अजूनही सूरज जाधव. आता पाहायचं मोठी मजल मोठी जबाबदारी आहे ती आप्याच्या खांद्यावरती, अक्षय जाधव याच्या खांद्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आहे तो JBG बी संघाचा गोलंदाज ओमकार. अजूनही स्थिरावलेली मंदावलेली धावसंख्या आहे. तिसरं षटक शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना थोडंसं आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल आपल्या संघाला जर या स्पर्धेमध्ये स्थान आपलं नक्की करायचं असेल तर. मनीष या ठिकाणी धाराई जागमाता क्रिकेट संघ दमामे या संघातले जे खेळाडू आहेत त्यांना आपण मंचावरती आमंत्रित करूया. यावेळेला मोठा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक ऑनसाइड रिजन मध्ये असेल परंतु जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फलंदाजाकडे सुवर्ण संधी आहे वेगाने धावा पूर्ण करण्याची. आणि आपण बघतो या ठिकाणी वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटते. आता गेअर चेंज करणं गरजेचं असेल. शेवटचं षटक शिल्लक आहे. संभवतः षटकार किंवा चौकारांचा पाऊस पडणं गरजेचं आहे. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटाता है. मिलते नहीं मोती सहसी गहरे पानी में, बढ़ता दूना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज आपको यहाँ पर कोशिश दिखलाने की आवश्यकता है. और उसी बीच यहाँ पर अंपायर का वाइड का इशारा आता हुआ एक एक्स्ट्रा रन जरूर मिलेगा स्कोरबोर्ड के ऊपर. देखा जाए तो रन आगे बढ़ते हुए इस समय 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर. तीसरा ओवर इस समय प्रोग्रेस पर है. मनीष क्या जबरदस्त कमबैक इस समय बल्लेबाजी में देखने को मिला था. हालांकि दूसरा ओवर थोड़ा सा महंगा जरूर साबित होता. कुल मिलाकर 11 रन खर्च किए थे दूसरे ओवर में योगेश ने. निखिल ने पहला ओवर का कमाल का फेंका था. महज 3 रन ही उन्होंने खर्च किए थे. और अब देखा जाए तो नीची पहला जबकि टीम के लिए तीसरा ओवर लेकर इस समय ओमकार गेंदबाजी मार्ग पर मौजूद है. कॉमेंट्री बॉक्स की तरफ से वो इस समय गेंदबाजी करते हुए. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सामना करेल. अक्षय जाधव सुंदर असा मिडऑफच्या दिशेने मारला चेंडू जाईल का. जातोय इथे पाहायचंय आपल्याला पंचांचा इशारा. पण इथे वन बाउन्स खणखणीत चौकार. ये है छत्रपतींचा चावा. मिळाल्या 4 धावा. बल्लेबाज की जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी का प्रदर्शन इस समय दिखलाई इस ओवर में. हालांकि प्रेशर था, दबाव था और उस दबाव से बाहर आने के लिए बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत थी. इस समय ओमकार गेंदबाजी मार्ग पर मौजूद है. देखा जाए तो शॉर्ट पिच डिलीवरी बड़ा स्ट्रोक खेला इस समय. गेंद संभवतः वंस बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. वेल डन, दैट्स अ सुपर और सक्सेसफुल बल्लेबाजी. प्रशंसा के बिल्कुल वो हकदार है. 25 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. पिछले कुछ गेंद के ऊपर जिस तरह से आक्रमण किया है बल्लेबाज ने वो काफी काबिल तारीफ रहा है. प्रशंसा करनी चाहिए. अब इस समय दबाव बढ़ता हुआ गेंदबाज ओमकार के ऊपर हमने जिक्र किया था. वो प्रयास करना चाहिए, वो संघर्ष करना चाहिए. संघर्ष करने वाले इंसान के लिए कुछ भी असंभव नहीं होता. मेहनत का फल और सब्र का फल हमेशा मीठा होता है, लेकिन उसके लिए आपको संघर्ष दिखलाने की आवश्यकता है. गेंदबाज ओमकार तैयार और इसी बीच यहाँ पर शानदार कमबैक. बहुत जबरदस्त गेंदबाजी का परिचय दिया था. लोअर पुल टॉच होती हुई डिलीवरी काफी तेजी के साथ गेंद को फेंका था.
बल्लेबाज पूरी तरह से बीट होते हुए और गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई, कोई भी गलती नहीं की और इस तरह से यहाँ पर डॉट गेंद का समापन होता हुआ स्कोर अभी भी इस समय रुका हुआ है। रन की बात करेंगे तो रन संख्या इस समय 25 और नंबर 3 इन प्रोग्रेस। तीसरा ओवर इस समय मनीष प्रगति पर है। ओमकार थोड़े से महंगे साबित होते हुए इस ओवर में, पहले ओवर में केवल 3 आए थे, दूसरे ओवर में 11 आए थे, उसके बाद क्या कमाल के बल्लेबाजी, लेकिन इस बार फिर एक मर्तबा रनआउट का खतरा मंडराता हुआ हल्की से अपील वहां पर सुनाई दे रही है। लेकिन ये देखिए पहला रन तेजी के साथ भागने के बाद दूसरे रन की सोच थी, लेकिन यह सही साबित नहीं हो सकती मेरे ख्याल से। वो कहते हैं ना कि सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं। कश्तियां बदलने की आवश्यकता नहीं, बस दिशाओं को बदलो, जीत के किनारे बदल जाते हो। शायद उसी जीत के किनारे को ढूंढने के प्रयास में दूसरा रन लेते हुए बल्लेबाज यहां पर आउट हो चुके हैं और कुल मिलाकर 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। रन बने हैं मैच 26, यानी कि 27 रनों का मनीष यहां पर टारगेट होगा। एक छोटे से ब्रेक के लिए रुकते चलते डीजे की तरफ। हॅलो, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। पुढील होणारा सामना असेल आदर्श क्रिकेट संघ करंजाळी विरुद्ध त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर। दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती करेन की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे प्लीज। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आदर्श क्रिकेट संघ करंजाळी आणि त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर या दोन्ही संघाचे संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज। एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा वळतोय आपण एक सामन्याकडे, जो महत्त्वपूर्ण सामना आहे सह्याद्री विरुद्ध त्रिमूर्ती JBG फरारे हा सामना रंगतोय। प्रथम फलंदाजी करताना मात्र सह्याद्रीने धावफल करते, धावा जोडल्या त्या एकूण धावा 26 आणि 27 धावांचा आव्हान असेल तो JBG फरारे। हिंदवी स्वराज्य साकारणे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले असे अनेक महापुरुषांनी उंचावली महाराष्ट्राची मान। जागृती मित्र मंडळ उन्हवरे जागृतीवाडी आयोजित जागृती चषक 2022 उसरगर दिवा किंग मैदान येथे आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम। मनीष, या ठिकाणी तर आपण चर्चा केली या स्पर्धेची, अतिशय सुरेख असं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळते। कौतुक करावं लागेल जागृती मित्रमंडळाचं, कारण गेले काही दिवसापासून प्रचंड मेहनत घेतले या मंडळाने। प्रत्येक कार्यकर्ता जर आपण पाहिला तर रात्रीचा दिवस करतोय, खूप संघर्ष करतोय आणि या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अपार कष्ट घेताना देखील आपल्याला पाहायला भेटतोय। दरम्यान आदर्श क्रिकेट संघ करंजाळी, त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर, बोथ कॅप्टन्स विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या। आदर्श क्रिकेट संघ करंजाळी, त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर, बोथ कॅप्टन्स विनंती आहे आपणाला। दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विजयासाठी सेट केलेलं टार्गेट आहे
पंच इशारा करतायत की थोडेसे सफाई करण्यासाठी झाडू घेऊन बोलवलेली आहे मैदानावरती. प्लीज आयोजक यांनी लक्ष द्यायचं आहे. पंचांचा इशारा. काहीच आपण रणनीती पाहिली सर तर 18 चेंडूंचा सामना करताना मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे तो 27 धावांचा. पहिला सामना पाहिला आपण 49 धावांचं आव्हान होतं. दुसरा सामना पाहिला आपण 22 धावांचा आव्हान होतं. आता आपण सामना पाहतोय तो मात्र आता आहे तो 27 धावांचा. काहीसं मात्र खेळपट्टीमध्ये रंग बदलताना सतत पाहायला मिळते. कोणाच्या प्रेमामध्ये पडणार? नागीच्या प्रेमामध्ये सर आपण म्हटलात पडले. त्यानंतर रंजननी गोलंदाजी चांगली केली, त्यानंतर निखिलने गोलंदाजी चांगली केली. आता मात्र सह्याद्रीला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर गोलंदाजी तितकीच भेदक आणि टिचून गोलंदाजी करावी लागेल. मनीष, एक गोष्ट अजून देखील सकाळच्या सत्रापासून आपल्याला ठळकपणे पाहायला मिळाली. आतापर्यंत जे आज स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या पाहिली तर ती 48 आहे. यजमान संघानं ती उभी केलेली होती. परंतु त्या मॅचमध्ये नागेश पानकरने 37 धावांची वादळी फलंदाजी देखील केली. परंतु त्याची जी वैयक्तिक धावसंख्या आहे त्या वैयक्तिक धावसंख्येची बरोबरी देखील त्याच्यानंतर अद्यापर्यंत कोणत्याही संघाला देखील करता आलेली नाही आहे. ही एक ठळक बाब आजच्या स्पर्धेतली नक्कीच म्हणता येईल. नक्कीच, कारण जसजसं सत्र पुढे सरकत जाते, जसजसा सूर्य उदय होत जाते तसंच मात्र या खेळपट्टीचा रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते. काहीसं पॉवर प्लेचं पहिलं षटक असं सह्याद्रीने तैनात केले ते मात्र 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील आणि मात्र पॉवर प्लेच्या आतमध्ये असतील ते इतर सर्व खेळाडू. आता मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे तो JBG फरारी या संघाला. स्ट्राईकला आहे तो योगेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो योगेश आणि स्ट्राईकला आहे तो संकेतची जर आपण फलंदाजीचा जर आपण पाहिलं तर मोठा प्रहार आक्रमिक शैली असणारा हा संकेत मोगरे या गोलंदाज आपल्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. संकेतने मागील सामन्यामध्ये पट्टणी काळवा मैदानावरती सुंदर अशी बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली. मागील स्पर्धेमध्ये देखील सुंदर फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळाली. पण विजय प्राप्त करता आला नाही. सेमीफायनलमधून त्यांना डकावतो होता मात्र या स्पर्धेमधून बाहेर निघावं लागलं. पण मात्र आता या स्पर्धेमध्ये आपल्या टिकून राहावं संघाला जर टिकवायचं असेल जर मात्र जीत करो या मरो या पद्धतीने जिंकावं लागेल. फक्त चेंडू सन्मानाने खेळून काढलाय. इथे डीप कव्हरला चेंडू जाताना 1 धाव मात्र नक्की मिळेल. 1 धावेने मात्र खाता ओपन केला तो आपल्या संघाचा JBG फरारे संघाचा 1 धावेने खाता ओपन होतोय. रोहित गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि रोहितने अतिशय चांगली सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघासाठी. फरारे संघासाठी हा सामना जिंकणं देखील तेवढंच गरजेचं असेल. आघाडीचे जे बॅटर्स आहेत संकेत आणि योगेश या जोडगोळीवरती मोठी मदार देखील असणार आहे या सामन्याच्या दृष्टीने देखील, कारण दोन्ही फलंदाज आहेत त्या आक्रमक फलंदाज म्हणून देखील ओळखले जातात. परंतु 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉच मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फलंदाज बाद. पहिला मोठा झटका बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल ते गोलंदाज रोहित याचं, कारण प्रेशर होतं. 27 धावा डिफेन्स करायच्या होत्या. अशा मोमेंटला त्याच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आणि त्याने देखील कर्णधाराचा जो विश्वास आहे तो सार्थकी ठरवला. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. ते अर्थातच गोलंदाज रोहित यांच्याकडून, तर त्याच वेळेला प्रेशर आणि दबाव मनीष आता निर्माण होईल. ते खऱ्या अर्थानं फलंदाजी करणारा संघ म्हणजे फरारेचा संघ आहे. नक्कीच, कारण धावांचा पाठलाग करताना 27 धावांचा आव्हान असताना एक गडी एक आघाडीचा फलंदाज जेव्हा माघारी परततो त्यानंतर नवा जेव्हा खेळाडू मैदानात दाखल होताना मात्र तितकंच प्रेशर असतं, कारण नवीन खेळाडूला नवीन चेंडूला सामना करायचा असतं. तितकीच खांद्यावरती जबाबदारी तितकीच महत्त्वपूर्ण असते. आता मात्र मैदानात दाखल होतोय तो JBG त्रिमूर्ती बी संघाचा फलंदाज उमेश गुरव मैदानात दाखल. स्ट्राईकला आहे तो नवा खेळाडू आणि गोलंदाजी मार्गावरती पॉवर प्लेचं षटक प्रथम गोलंदाजीसाठी आलेला रोहित जाधव. रोहित पुन्हा एकदा या षटकातला पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतो. यावेळेचा चेंडू सुरेख आहे. थोडासा खोलवरचा चेंडूला ऑफ साइड मध्ये खेळायचं होतं. फलंदाज मात्र बीट झालेला आहे आणि एका निर्धाव चेंडूची सांगता होत असताना रोहितच्या गोलंदाजीचं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण 27 धावा डिफेन्स करत असताना पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी त्याच्यावरती मोठी जबाबदारी दिली आणि त्यानंतर मात्र काय भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. वा, वेल डन. चांगली गोलंदाजी रोहित यांच्याकडून आपण पाहतोय.
यावेळेचा चेंडू सुरेखा मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अजून एक विकेटचं पतन. चल्लो सेलिब्रेशनला मैदानात सुरुवात. कारल्याच्या डोंगरावर पाण्याचा जलवा, सह्याद्रीचा जलवा आपल्याला पाहायला मिळतो. इथं मात्र टाळ्यांचा कडकडाट होतोय तो सह्याद्री क्रीडा दर्शकांमध्ये आणि मात्र सन्नाटा होतोय तो मात्र JBG फरारी या संघाच्या दर्शकांमध्ये. इथे रोमांचक जसं सत्र पुढे सरकत चाललंय सर, तसं आता क्रिकेटमध्ये एक रोमांचकता निर्माण होत चाललेली आहे. सामन्याची एक उत्सुकता आणि एक सामने पाहण्याची मजाच वेगळा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. या यूट्यूबच्या SMD स्पोर्ट यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हितचिंतक यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण पाहतोय आनंद लुटतोय तो जागृती चषक 2022चा महापर्व महासंग्राम आपण पाहतोय. आता मात्र मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सलामी फलंदाज संकेत मोगरे जो षटकांचा बादशाह म्हटलं जातं, जो ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, तो मात्र अजूनही नॉन स्ट्राईकला स्ट्राईक मिळालेली नाही आहे. सलामी फलंदाज आता जो मैदानात दाखल होतोय तो आता हा निखिल, ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती, तो निखिल मैदानात दाखल. नक्कीच या ठिकाणी तुम्हाला प्रेशर आहे तुमच्यावरती फलंदाजी करत असताना, कारण विकेट बॅक टू बॅक गेलेले आहेत आणि अशा मोमेंटला टिचून फलंदाजी करणं, स्थिर स्थावर होऊन फलंदाजी करणं फार गरजेचं असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळेला आकोटाप्याचा चेंडू शापलवून खेळण्याचा प्रयत्न, बॉटम एंडचा चांगला वापर केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एकदा वेगाने पूर्ण होत असताना आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटते. संघाची धावसंख्या मात्र आतापर्यंत 2 पर्यंत पोहोचलेली आहे. विजयासाठी अजून देखील 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला. सर धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावा झालेले आहेत 2 आणि विकेट देखील गेलेले आहेत 2. अशा पद्धतीने समीकरण बनलेलं आहे. कारण जर रोहित जाधव याला आपण जर पाहिलं तर DPLमध्ये दापोलीसारख्या मोठमोठ्या टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहिला, पण दुखापतग्रस्त असलेला हा रोहित मात्र पुनरागमन करताना सुंदर गोलंदाजीचा प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळते. टिचून गोलंदाजी, भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. असा हा अष्टपैलू रोहित सुंदर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रोहितने धावा खर्च केले आहेत एकूण 2. सुंदर नजराणा गोलंदाजीचा. नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कारण 27 धावा डिफेन्स करायच्या होत्या, विश्वास दाखवला गोलंदाजावरती आणि त्याने देखील अतिशय विश्वासार्ह अशी गोलंदाजी केली. टिचून केलेला मारा, भन्नाट वेग आणि त्याच्या जोरावरती फलंदाजांना ठेवलेला आहे जकडून. संघाची धावसंख्या मात्र जर विचारात घेतली फलंदाजी करणाऱ्या तर केवळ 2 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक पहिले रोहित यांचं संपलेलं आहे. रोहितने पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती केवळ सिंगल धाव दिली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर डॉट चेंडू आला, पुन्हा विकेट आली, सिंगल डॉट. अशा पद्धतीचं गोलंदाजीचं पृथक्करण राहिलं. एकंदरीत 1 षटक हाताळलं, 2 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट रोहितच्या नावावरती राहिलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी बोलबाला राहिला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. जर एका इनिंगचा जर अपवाद सोडला तर मनीष मला वाटतं गोलंदाजांचा वर्चस्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे. नक्कीच गोलंदाजींचा बोलबाला ह्या मैदानावरती नक्कीच राहिला. या स्पर्धेमध्ये विशेषमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं, जर आपण ज्या अजूनही आपल्या लक्षात आहे, जे प्रवीण बारे ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली, विशाल तांबे यांनी सुंदर गोलंदाजी केली, रंजन तांबे यांनी सुंदर गोलंदाजी केली, त्यानंतर निखिलने सुद्धा देखील सुंदर गोलंदाजी केली, चेतन आणि दमामे संघाकडून चेतन यांनी देखील सुंदर गोलंदाजी केली, त्याचप्रमाणे रोहित सुद्धा सह्याद्रीकडून आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी प्रथम गोलंदाजी करताना फरारे संघाकडून देखील योगेश आणि सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती. मनीष या ठिकाणी जर तुम्हाला विजयासाठी प्रयत्न करायचे असतील तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. नुकताच आपण फिफा वर्ल्ड कप देखील बघितलेला होता. त्याच्यामध्ये ज्यावेळेला अर्जेंटिना आणि फ्रान्स असा जो वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला आणि विजयानंतर ज्यावेळेला मेस्सीला विचारलं गेलं तुझ्या या संपूर्ण प्रवासाविषयी काय सांगशील, त्यावेळेला मेस्सीचं एक वाक्य होतं जे तुम्हा सर्वांसाठी मित्रांनो नक्कीच प्रेरणादायी असेल. मेस्सीने सांगितलं होतं की एका रात्रीमध्ये तुम्हाला यशस्वी होता येऊ शकतं, स्टार होता येऊ शकतं, परंतु माझी ती जी एक रात्र होती ती एक रात्र म्हणजे 17 वर्ष आणि 114 दिवसांची होती. मित्रांनो एवढं प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर मिळतं ते खऱ्या अर्थाने यश असतं. अर्थातच या ठिकाणी गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होत असताना कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाज सज्ज होतोय. सूरज आहे, सूरजकडनं देखील खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. ज्या पद्धतीने रोहितने पहिलं षटक हाताळलं मला वाटतं त्याच पद्धतीची गोलंदाजी सूरजला देखील करावी लागेल. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है वही सूर्य बनकर निकलता है. अगर सूरज की तरह चमकना है तो आज सूरज को सूरज की तरह जलना पड़ेगा. मनीष
नक्कीच सूरजने जर मात्र इथे चमत्कार केला तर मात्र क्रिकेट रसिक त्याला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. कोणतेही क्षेत्र असू दे सर, प्रत्येक क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाही. जर आपण वाघ म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मात्र संघर्षाशिवाय पर्याय नाही. यावेळेला टप्प्याचा चेंडू मोठा प्रहार करायचा आहे. टॉप एज घेतली जाते. चेंडू पॉइंट रिझन मध्ये गेलेला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतो. चेंडू अडवतोय परंतु जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल मनीष एक धाव फलकावरती पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या मात्र पोहोचते. ते आतापर्यंत केवळ 3 विजयासाठी 27 धावांचा पाठलाग करत असताना म्हणजे असून देखील 24 धावांची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. अजूनही काहीसं क्रिकेट आहे. क्रिकेटचा हा शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण निर्णय देणे कठीण होईल. पण शेवटी खेळ आहे. खेळामध्ये जो खेळ उत्तम प्रदर्शन करतो तो त्याच विजयी ठरत असतो. आता जो नॉन स्ट्राईकला होता कित्येक वेळ त्याला संधी मिळाली नव्हती, त्याला संधी मिळते तो सलामी फलंदाज. मी मगाशीच म्हटलं तो संकेत मोगरे आता स्ट्राईकला पोचलेला आहे आणि सामना करेल सूरजचं. जर मात्र याने सूरजने जर रोहितची पुनरावृत्ती केली, रोहितसारखी जर टिचून भेदक गोलंदाजीचा मारा केला तर मात्र जखडून ठेवू शकतो, थांबून ठेवू शकतो संकेत मोगरे याला. मनीष याच्यानंतरचा सामना देखील निर्णायक असेल. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी, त्रिवेणी क्रिकेट संघ वावघर अशी लढत पाहायला भेटेल. यावेळेला चेंडू ऑन साइड मध्ये भिरकवलेला आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. संभवतः धावचीची संधी होती परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये सुरक्षित आणि बऱ्याच वेळानंतर मनीष येथे टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येतोय. कारण एका धावेसाठी संघर्ष आहे. लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला मनीष फार महत्त्व असतं आणि एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतोय. सूरज गोलंदाजी मार्गवरती ते एक धावाला झुंज लढाई देताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आणि एक चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न असेल सह्याद्रीकडून आणि एक धाव जमा करण्याचा प्रयत्न असेल हा JBG फरारे संघाकडून. काहीसा बाहेर जाणारी चेंडू दिशा भरकटली. हा अचूक टप्पा असणारा मात्र दिशा घेते बाहेरची आणि पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत आणि धावा येत आहेत. अवांतर धावेने धावा जोडल्या जात आहेत धावफलकावरती. एकूण धावा 6 धावा धावफलकावरती मनीष आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी झाली. केवळ 2 धावा धावफलकावरती. चौकाराला संभवतः शेवटच्या चेंडूवरती याच्या अगोदरच्या आणि त्यानंतर सामन्याचं चित्र काही अंशी बदलताना आपल्याला पाहायला भेटतंय. संघाची धावसंख्या मात्र झालेली ती 12. याच्या अगोदरच्या षटकामध्ये एकंदरीत 10 धावा वसूल केल्या. थोडासा महागडा ठरला तो अर्थातच सूरज. सुरुवात मात्र त्याने अतिशय चांगली केली परंतु शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि जे षटकातलं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते थोडंसं मिसमॅच होताना पाहायला मिळालं. संभवतः ह्यावेळेला शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो तो भावेशकडनं मात्र खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल आणि तो आपल्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणाची पांगापांग करताना देखील पाहायला भेटतोय. संभवतः क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवतोय मनीष. या ठिकाणी भावेशवरती प्रेशर आहे कारण त्याला 15 धावा डिफेन्स करायच्या असतील. 6 चेंडू 15 धावा बनवायच्या आहेत ते फलंदाजी करणाऱ्या संघाला. आपण जर पहिला षटक पाहिलं रोहितने 2 धावा दिल्या. नंतरचं षटक पाहिलं सूरजचं याने दिल्या एकूण धावा 10 दिले आणि आता धावफलकावरती जोडले आहेत फक्त 12 आणि 7 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. ती मात्र सह्याद्री संघाला रोखावं लागेल. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती ते भावे चेंडू फेकला. लेग साईडला सुंदर असा ढकलून काढलाय चेंडू. तत्पूर्वी पुरेसा वेळ मिळाला. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकेल आणि समीकरण मात्र पुढे वाढला. समीकरण होते 5 चेंडू 14 धावा. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता. केवळ सिंगल धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा झालेल्या आहेत 13. विजयासाठी 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. संघर्ष करावा लागणार आहे. यावेळेला सातत्यानं भावेश क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतोय. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करणार आहे अर्थातच त्याच पद्धतीने तो क्षेत्ररक्षण देखील सजवताना आपल्याला पाहायला भेटतोय. आपण जर बघितलं तर अर्थातच जो बॅकवर्ड पॉईंटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र त्याने 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवलेला आहे. अर्थातच गोलंदाजी संभवतः ऑफ स्टंपवरती जास्तीत जास्त चान्सेस मनीष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. कारण JBG फरार आणि सह्याद्री हे दोन्ही संघ अनेक वेळा प्रतिस्पर्धी म्हणून अनेक विविध मैदानामध्ये गाठ झालेली आहे आणि ते संकेत मोगरे याची जी कौशल्य आहे, जे शैली आहे खेळण्याची ते सगळेजण भावेशसुद्धा जाणून आहे. कारण संकेत तितकाच मजबूत आणि क्षमता असलेला हा फलंदाज आहे. संकेत स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे तो निखिल. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती भावेश.
संकेत यावेळेला सज्ज होतोय, फुल टॉच करून घेतलाय, मोठा प्रहार संभवता नो मॅच लँड परिसरामध्ये, चेंडू सीमारेषा बाहेर, दणदणीत चौकार. वेल डन संकेत, वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळतोय. ऐकूया डीजे वरती मधुर संगीत. मनीष, हुसेन बोल्टचं एक वाक्य आपल्या सर्वांना आठवत असेल. हुसेन बोल्ट नेहमी म्हणतात, अनेक खेळाडू असे आहेत जे सुरुवात चांगली करतात परंतु मी मात्र शेवट चांगला करतो. संभवतः या दोन्ही संघामध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. उनवरे संघाने सुरुवात चांगली केली गोलंदाजीमध्ये, परंतु फरारी संघाचा हा फलंदाज सांगतोय की शेवट मात्र मी चांगला करू शकतो. अर्थातही येणारा काळ सांगणार आहे. नक्कीच असं मनामध्ये पाहिजे की जिद्द पाहिजे की हरून घरी जायचं नाही तर काहीतरी मिळून घरी जायचं. का नक्कीच या स्पर्धेमधून काहीतरी घेऊन आपण घरी जाणार आहोत, मग कोणीही पराभूत संघ असेल. आता संघर्षाची मात्र बाजू ते एक झुंज देण्याचा प्रयत्न चालतोय तो सह्याद्री. सह्याद्री हा जर नाव आपण पाहिलं तर सह्याद्री हा शिवाजी महाराजांच्या काळातील एक सह्याद्री अविभाज्य घटक आहे या स्वराज्यामधील सह्याद्री. आणि त्या सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये आवाज घुमेल का विजयाचा ते मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच उनवरे की फरार आहे हे बघणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा संकेत सज्ज होतोय, मोठा प्रहार खेळलेला आहे क्षेत्ररक्षक दरम्यान तिथे आपल्याला पाहायला भेटतोय. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्नाने बघता बघता दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण होत असताना 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 19 पर्यंत पोहोचले. विजयासाठी 8 धावांची गरज आहे आणि चेंडू जर पाहिलं तर केवळ 3 शिल्लक आहेत. 3 चेंडू 8 धावांची गरज. अतिशय अटीतटीची लढत, रंगतदार स्थितीतला सामना. एकीकडे फरारे तर दुसरीकडे उनवरे. एकाच ग्रामपंचायतीमधले हे 2 संघ एकमेकाच्या विरोधात. मनीष, नक्की शेवटी प्रतिस्पर्धी म्हणून असणार. सुंदर असा मारला चेंडू, चेंडू जाईल का डीप कॉर्नरला जाताना गुदगुळ्या करा. खण हे चौकार. जंगलात राहून वाघाशी आणि मैदानात राहून माझ्याशी नाद करायचा नाही. संकेत मोगरे. प्रेक्षक आपल्याला संकेत याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. भावेश या षटकामध्ये प्रचंड महागडे ठरताना आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी ग्रुप डिस्कशन मैदानामध्ये सुरू आहे. संवाद फार महत्त्वाचा असतो. संवाद या शब्दातला जर स काढलात तर उरतो तो वाद. मग वाद टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो इथे मनीष. आणि ते संवाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 खेळाडू एकत्ररित्या येऊन भावेशला मात्र कानमंत्र देत आहेत. संभवतः शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून देखील 4 धावांची गरज आहे. मात्र या स्पर्धेमध्ये मात्र एक मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण जेव्हा पेशंटला जेव्हा व्हेंटिलेटर लावतो त्यावेळी संजीवनी प्राप्त होते. या चौकाराने मात्र या सामन्याला या सामन्याला एकच संजीवनी प्राप्त झालेली आहे या चौकाराने आणि वेगळं समीकरण निर्माण झालेलं आहे. आता मात्र विजयासाठी हव्या आहेत त्या 2 चेंडू 4 धावा. मनीष, या ठिकाणी कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील. म्हणजे 2 चेंडूमध्ये 4 धावा बनवणं गरजेचं असणार आहे. ते अर्थातच फलंदाजी करणाऱ्या संघाला हा चेंडू जर डॉट आला किंवा जर विकेट मिळाली या चेंडूवरती तर मला वाटतं पारडं जड होईल ते गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. पण त्याच वेळेला संकेत आहे आणि जोपर्यंत संकेत आहे तो कदाचित विजयाच्या आशापेक्षा पारर्य संघाच्या बाजूने जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. कारण या षटकामध्ये आतापर्यंत 2 दणदणीत चौकार संकेतच्या बॅटमधून आलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी होप्स असतील, आशा असतील त्या परार्य संघाला की संकेत याच्याकडून की पुढच्या 2 चेंडूमध्ये एकतरी चौकार नक्कीच पाहायला भेटू शकतो. सर्वकडे सन्नाटा कारण एक रोमांचक चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बेला पुलटा चेंडू जातोय खणखणी चौकार. इथे मात्र केला पूल सक्सेसफुल वंडरफुल चौकार. तर नक्कीच या ठिकाणी सक्सेसफुल फलंदाजी आपण संकेत यांच्या संदर्भात चर्चा करत होतो. अतिशय दर्जेदार फलंदाजी केली. शेवटपर्यंत ते उभे राहिले क्रीजवरती आणि एका वीक गोलंदाजाची प्रतीक्षा केली त्याने आणि शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 15 धावांची गरज असताना 3 दणदणीत सनसनीत चौकार मारत परार्य संघाला मात्र या स्पर्धेच्या पुढच्या राऊंडपर्यंत घेऊन गेले. वेल्डन परार्य संघ हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक उनवरे, आपण देखील खूप चांगला प्रयत्न केलात
परंतु सामना जिंकू शकला नाहीत, परंतु पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. याच्यानंतरचा सामना आदर्श क्रिकेट संघ करंजाळी, त्रिवेणी क्रिकेट संघ वावघर. त्रिवेणी विन द टॉच आणि इलेक्ट टू फर्स्ट बॅट. म्हणजे करंजाळी संघ तुम्हाला तात्काळ क्षेत्ररक्षण साजवून घ्यायचं आहे. आपल्याला विनंती असेल, कारण वेळेचं बंधन आपणावरती आहे, वेळ आपणासाठी थांबणार नाही आहे. कृपया विनंती असणार आहे करंजाळी संघ. चला या ठिकाणी बॉलिंग घेतले, काय घेतलं